नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 44 या ठिकाणी बघणार आहोत। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे टॉपचे IMP जीकेचे म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरचे आणि विज्ञानचे काही टॉपचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करायचा आहे। आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच व्हिडिओ किंवा क्वेश्चन पेपर PYQ या ठिकाणी दररोज बघणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ किंवा व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळेवर भेटत राहील। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघा, देशात किती जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य भारत सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 25,000। प्रश्न क्रमांक दुसरा, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लिपिड। काय? लिपिड। प्रश्न क्रमांक तिसरा, उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1949। प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिला देश कोणता ठरला ज्याने श्रीरामाचे टपाल तिकीट जारी केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लाओस आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीचे फुफ्फुस कोणत्या जंगलास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲमेझॉन जंगलास काय म्हणलं जातं? तर पृथ्वीचे फुफ्फुस असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 8, सोलापूर जिल्ह्यात नवोदय विद्यालय कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पोखरापूर। प्रश्न क्रमांक 9, राजश्री शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लक्ष्मी सागर। आता मला कमेंट करून सांगायचे लक्ष्मी सागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कुठे आहे? प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्याला वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 प्राप्त झाला? तर बघा, प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 11, तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर बघा, आता हा प्रश्न तर आपण 2-3 व्हिडिओमध्येच बघितला होता, त्यामुळे याचं उत्तर मला लगेच काय करायचं, सर्वांनी आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगायचे, म्हणजे यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी मनापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या ठिकाणी करताय। त्याच्यामुळे प्रत्येकाने कमेंट करून उत्तर। प्रश्न क्रमांक 12, जगात कितव्या क्रमांकावर ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश पोहोचला आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देवप्रयाग। प्रश्न क्रमांक 14, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करण्याचे काम मेंदू कोणता भाग करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मेरुरज्जू। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशाने माको हायपरसॉनिक मल्टीमिशन माको क्षेपणास्त्र विकसित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 16, भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा। प्रश्न क्रमांक 17,
चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुंड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या राज्यात वायुसेना अभ्यास तरंग शक्ती 2024चे आयोजन झाले? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तमिळनाडू आणि राजस्थान. बघा मी जे काही करंट अफेअरचे किंवा चालू घडामोडीचे प्रश्न घेत आहे ते तुम्हाला रेल्वे TC असेल, रेल्वे स्टेशन मास्टर असेल, पोलीस भरती असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला भेटू शकता. त्यामुळे आपण जे काही रोजचे करंट अफेअर किंवा चालू घडामोडीचे प्रश्न बघतोय त्यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. प्रश्न क्रमांक 19 भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या राज्यात देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 21 बघा रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाल रक्तपेशी. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांचं वय डॅश डॅश वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. प्रश्न काय विचारला आहे ते नीट वाचून घ्यायचं आहे, बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द डूक गॅल्पो या सर्वोच्च पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भूतान. पुढचे काही प्रश्न बाकी आहेत त्या अगोदर प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे की आत्ताच्या आत्ता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पोहोचत राहतील. आणि सोबतच व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तरी देखील आपण अगदी मोफतमध्ये फ्रीमध्ये हुशार गरजवंतो अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी असेच व्हिडिओ लेक्चर असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा PYQ असेल अगदी मोफतमध्ये आणत असतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, बरोबर. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 24 कायदा तयार करण्याच्या पद्धतीची कल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्रिटिश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 कोणते शहर आशियातील अब्जा देशांचे शहर हुरुन रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.